राष्ट्रवादीमध्ये अटीतटीचा सामना दिसतोय. निधी वाटपावरून आधी अमोल बालवडकरांना डावलं गेलं, आता सुहास टिंगरेंचे नाव समोर येते. भाजपचे नेते म्हणतात की राज्यात युती असेल, पण आता इथून पुढे पुणे महापालिकेत युती नाहीये आपली. खर तर बजेट म्हणजे हा जनतेचा पैसा असतो. टॅक्सच्या माध्यमातून जनतेने दिलेला पैसा त्यांच्या भागाच्या विकासासाठी दिलेला पैसा असतो. त्याच्यामुळे अशा प्रकारे खर तर वेगवेगळं करणं योग्य नाही. कारण महापालिका जरी आज भाजपच्या ताब्यात असली तरी जिल्हा परिषद असेल, डीपीडीसी असेल, ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. त्याच्यामुळे आता आम्ही तसं करायचं का हा प्रश्न आमच्या पुढे पडलेला आहे. पण आम्ही तसं करणार नाही. याचं कारण आहे अजितदादांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे की बाबा जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी निवडून येतो तो लोकप्रतिनिधी कुठल्या पक्षाचा नसतो, तर जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी असतो. त्याच्यामुळे यांची वैचारिक पातळी कुठे गेलेली आहे हे त्याच्यातून दिसून येत आहे. त्याच्यामुळे त्यांनी असा वेगवेगळं करणं बजेट हे योग्य नाही. बाकीच्या संस्था आमच्या ताब्यात आहेत. यदा कदाचित त्यांनी असंच चालू ठेवलं तर त्याबाबतही आम्हाला पुढच्या काळात विचार करावा लागेल आणि अशी विनंती आम्ही सगळ्या आमच्या वरिष्ठांना करणार आहोत. त्याच्यामुळे हा निधी रोखला जातो. खरं तर एखादा माणूस जेव्हा टीका करतो किंवा काय करतो ह्याला अशा पद्धतीनं उत्तर देणं योग्य नाही. चार भिंतीच्या आत बसून सुद्धा प्रश्न सोडवले जाऊ शकतात, परंतु बजेट थांबवून खरं तर तुम्ही सुहास टिंगरेंचं किंवा अमोल बालवडकरांचं बजेट नाही थांबवलं तर त्या भागातल्या जनतेचा विकास थांबवलाय असं माझं मत आहे. ठीक आहे. भाजपकडून सुडाचं राजकारण केलं जातंय असा देखील आरोप केला. खरं तुम्ही बघितलं असेल, हे मी भाजप म्हणणार नाही, पण इथले स्थानिक लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण करतायत. तसं ठरवलं तर आम्ही झडपीमध्ये करू शकतो, डीपीसीच्या माध्यमातून करू शकतो. पण मी पुन्हा एकदा सांगते अजितदादांची आम्हाला ती शिकवण नाही. त्याच्यामुळे आम्ही लोकांच्या विकासासाठी राजकारण करतोय आणि तेच आम्ही पुढच्या काळात करत राहणार आहोत. ठीक, ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.